कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय छोटो मालक, अहो काय विचार केलाय तुम्ही? आपण फुलं आणायचं ना? हो फुयाजी, नक्की जाऊया। मला वाटलं तुम्ही अंधाराला घाबरले का काय म्हणून। फुयाजी, मी घाबरत नाही, पण फुयाजी मी माझ्या मा आणि बाबासाठी काही करेन। पण मला सांगा, हे ब्रह्मकमल नक्की मा आणि बाबाला ठीक करेल ना? नक्की एकत्र अंधार बघा, तुम्हाला सांगते लई ते जादूचं फुल असतंय। जर का ते आपण घरी आणलं की मग बघा तुमच्या घरातल्या समध्या अडचणी छू मंतर होऊन जात्याल। ओके फुयाजी, हो फुयाजी, सगळ्यांना वाटत पाहिजे मी इथेच झोपी गेले। तुम्ही कशाला काळजी करताय, मी हाय की दमा जरा दम। विनायकराव, अहो लेकरानं वाढल्यामुळे 1.5 चपाती जास्तच गेली मला तर। खरंय खरंय। अहो पण त्यामुळे झोप पण ना 1.5 तास जास्त होणार आहे बघा उद्या। हो नक्की नक्की। छोटो मालक, होते तुमचे दोन्ही आजोबा अजून इथं बसल्यात। पण आपल्याला लवकर जायला पाहिजे ना। हो ना, आता काय करायचं मग? फुयाजी थांबा, माझ्या एक ऐक। काय? बापू, आजोबा, अरे बापू, हा? आजोबा, काय? तुम्हाला झोप नाही का आली? नाही म्हणजे तुम्हाला झोपायचं नाही का? अरे बाळा, हाच प्रश्न आम्ही तुला विचारला तर तुला झोप नाही का आली? नाही म्हणजे तुला झोपायचं नाही का? मी चित्र कंप्लीट झाल्याशिवाय झोपणार ना, म्हणजे ना। विनायकराव, जोपर्यंत चित्र कंप्लीट होत नाही तोपर्यंत तो झोपणार नाही, म्हणजे आपल्याला झोपावं लागेल। चला 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 झोपूया। जाऊ का अमोल? हो आजोबा, बापू, हा बाय बाय। वाय, एक नंबर फुयाजी। चला आता जाऊया। किती शांत झोपलंय माझं बाळ। दिवसभर पळापळ करत असतो, कोणाला काय हवंय नकोय याकडेच लक्ष असतं सगळं। आता नको डिस्टर्ब करायला, माझं काम झालं ना की मग तुला खोलीत घेऊन जाते बाळा। छोटो पालक, हळूहळू चला। काय इथं कुठेतरी मी फुल पाहिलं होतं बघा छोटं मालक। इथं घाबरला का काय तुम्ही? नाही फुयाजी, पण फुयाजी ते फुल फुललेलं असेल ना? आता ते आपल्याला बघायला लागल बाबा। ठीक आहे फुयाजी। बया, पोराला धडा शिकवायच्या नादात तिथं मला काय होत बसायचं। काय म्हणता फुयाजी, आता तुम्ही घाबरला का? नाही चल शोधू आपण। छोटं पालक, हे बघा इथं आहे हे फुल। पण फुयाजी, हे फुल फुललेलं दिसत नाहीये। आता त्याला फुलायला येईल लागल ना, तुम्हाला म्हणलं का नाही मी? दैवी फुल असतं हे, आणि हे बरोबर रात्री 12 नंतर उमलतं। फुयाजी, हे फुल किती सुंदर आहे आणि असं वास पण खूप छान येते। आता आपल्याला ते उमलूपर्यंत वाट बघायला लागणार, थांबायला लागणार आपल्याला। ठीक आहे फुयाजी, आपण थांबूया। अहो छोटं मालक, तिकडं कोण उठलं असलं आणि तुम्ही झोपलेले दिसले नाही तर मग काय होईल? पण फुयाजी, आपल्याला थांबावं लागेल ना? ते बी बरोबर आहे।
बसली बघा. एक आपण काम करू, तुम्ही हे तर थांबा, मी घरी जाते. तिकडं काय चाललंय काय नाही ते बघते आणि 12 वाजता नंतर फळ उमळलं की मी येते तुम्हाला न्यायला. हा पण पुयाजी मी एकटा कसं थांबू इथं? अहो हे जर सगळ्यांना घरी कळलं ना तर बया मला कामावून मी काढून टाकतात आणि घरात लई भांडणं होतील परत. पुयाजी अहो खरंच मला भीती वाटतेय. हे बघा छोटं मालक, आता घरातलं सगळं नीट करायचंय का नाही तुम्हाला? मग इथं थांबायला लागेल तुम्हाला. ठीक आहे जावा तुम्ही. नक्की जाऊ. हो नक्की जावा. हे 12 मिनिटं फुटलेल मग तुम्ही या न्यायला मला, मी थांबेल. बापे अगं तुला जो धक्का बसणार आहे ना आता त्याचा विचार करूनच मला लय भारी वाटतंय. आता देव पण तुझ्या या अमोलला वाचवत नसतोय बघ. असं घाबरल्यासारखं का होतंय? अमोल, 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 अर्जुन, अर्जुन बाबा, दिप्या, ए दिप्या, अर्जुन. काय कर सांगतो काय झालं? अरे अमोल नाहीये, मी पाणी प्यायला म्हणून खाली आले, म्हटलं आता त्याला वर घेऊन जाऊया. मला वाटलं तू झोपला इथे, पण इथे नाहीये तू. नीट बघितलं का सोफ्याच्या मागे असेल तो? नाहीये, मी किती वेळचा आवाज देते अर्जुन. काय झालं? पाणी प्यायला म्हणून मी खाली आले. मी म्हटलं अमोलला वर घेऊन जाऊया, पण तू नाहीये इथे. उलच्या ठेवलात रे. अगं असं कसं थांबलं? अमोल अगं मगाशी आम्ही वरती गेलो त्यावेळी म्हटलं चित्र काढून झोपणार आहे मी. बापू पण नाहीये तू आता इथे. तू कुठे गेलाय? थांब थांब तू इथंच असेल बघतो आम्ही. दिप्या पुयाजी कुठे? पुयाजी कुठे? अवताजी अमोल पण दिसना आणि ती म्हातारी पण गायब आहे. पुयाजी, ओ पुयाजी. मी आता त्यात पोलीस स्टेशनला फोन करतो, त्या म्हातारीला शोधायला लावतो. मी त्यांच्या खोलीत आहेत का बघून हो ना, बघ ना ग. फोन चालला. अर्जुन मालक. हो कुठं होता तुम्ही? मी झोपले होते त्याच्या डोळ्याला. काय झोपले होते? अमोल होता इथे झोपलेला. कुठे आहे तो? आता बघूया. मी झोपायला गेले तेव्हा छोटा मालक इथंच होता. आजी पण आता नाहीये तो इथे. आजी तुम्ही तर ना. हे बघ त्यांना बोलून काही फायदा नाहीये. आपण आधी अमोलला शोधूया. चल ना. अर्जुन असं तोल जाऊन चालणार नाही. तू जरा संयमाने घे ना. बापू आपल्याला वाटते तेवढं सोपं नाही. ही म्हातारी म्हणजे. थांब जरा. बापू म्हणतात ते बरोबर आहे. आधी अमोलला शोधूया ना. चल बाहेर बघू लगेच. चल मी पण बाहेर बघतो. हे मोना पटकन चल. मागच्या दरवाजाने गेला कुठं बघूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.